गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन आणि फ्रेश व्लॉगमध्ये। आज आपण आलो आहोत पुण्याजवळच्या लेण्या एक्सप्लोर करायला। एक छोटीशी लेणी आहे येलघोळ लेणी म्हणून। सो आपण तिकडे आलेलो आहोत। 20 मिनिटाचा ट्रेल आहे। लोकेशन छोटी आहे पण एकदम पीसफुल आहे। सो आता फटाफट वर जाऊया आणि बघूया लेणी कशी, आणि त्यानंतर तिकडेच एक छोटासा प्लॅन आहे, तो पण मी तुम्हाला दाखवतो। वर जाऊया। येलघोळ लेणीला जाण्यासाठी आपण पुण्यातून सकाळी 6:30 वाजता निघालो होतो। रस्त्यात आपल्याला एक सुंदर असा रेनबोही दिसला। पुण्याहून इकडे पोहोचण्यासाठी आपल्याला 2 रूट्स आहेत। पहिला म्हणजे ओल्ड मुंबई पुणे हायवे आणि दुसरा म्हणजे हाडसी मार्गे। आपण असेच व्ह्यू एन्जॉय करत पुढे पुढे जात राहिलो। रस्त्यात आपल्याला एक मस्त छोटासा नदीवरचा ब्रिजही दिसला आणि तिकडेच आपण काही ड्रोन शॉट्सही घेतले आणि 1.5 तासाने फायनली आपण पोहोचलो, ते म्हणजे आपल्या येलघोळ लेणीच्या ट्रेक्सच्या बेस पॉइंटला। सो इथे गाडी लावायची सोय आहे। इथे हे विठ्ठलाचं मंदिर लागतं आणि इथून सरळ गेल्यावर आपला ट्रेल चालू होतो। अशी इथे मस्त छोटीशी ट्रेल आहे आणि कॉन्स्टंट ट्रेलच आहे। सकाळी चढायचं वगैरे नाही आहे इथे। सो खूप इझी आहे, कोणीही इथे येऊ शकतो। सो लिटरली 10 ते 15 मिनटं वॉक केल्यानंतर आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहोत। लाईक हा जो टर्न दिसतोय, या टर्नच्या पलीकडे लगेच आहे ती लेणी। सो आपण पोचतच आलो आहोत। मी तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो। ही जी केव दिसते आपल्याला, इकडे आहे ती लेणी। सो मी ऑलमोस्ट लेणीच्या इथे पोचलो आहे, पण इथे लिटरली झाड पडून अख्खा रस्ता ब्लॉक झाला आहे। सो आता आम्ही या झाडाच्या पलीकडे जायचं ट्राय करणार आहे, किंवा इथून खालून ओढ्याचा एक रस्ता आहे तिकडून जायला ट्राय करणार आहे, पण मोस्टली हेच ट्राय करू। सो फायनली आपण ह्या लेणीला पोचलो आहोत आणि इथे जर बघितलं तर एक मस्त सुंदर धबधबा आहे आणि आता आम्हाला हे असं क्रॉस करून जायचं आहे। चौघं 5 जण तर गेलेले आहेत पलीकडे, तर मला जायचं आहे, पण फायनली आपण पोचलेलो आहोत। सो इकडे वर हे एक स्तूप आहे, त्याच्यानंतर ही साईडला अशी ही बसायची किंवा झोपायची काही जागा म्हणजे म्हणायची ती म्हणू शकतो, आणि ही एक मेडिटेशनची जागा आहे। त्याच्यात एक्झॅक्ट बाजूला हा एक कमाल मस्त सुंदर धबधबा आहे, आणि समोर जर बघितलं तर हा एक कमाल व्ह्यू आहे।
सो तुम्हाला जो माझ्या मागे धबधबा दिसतो त्या धबधब्यात आत्ता आम्ही मस्त मजबूत खेळलो आहोत आणि आता खूप खतरनाक भूक लागली आहे. त्यामुळे आता आम्ही बनवणार आहोत मॅगी आणि चहा. आणि चहा आणि मॅगी बनवायला आम्ही खाली जाणार आहोत. पण त्याआधी ही जी केव आहे या केवमध्ये तुम्ही कॅम्पिंगही करू शकता. काय कमाल पीसफुल लोकेशन आहे, तुम्हीही बघू शकता हे. त्यानंतर इकडे मला चूल केलेली दिसते, त्यामुळे तुम्ही इथे कॅम्पिंग नक्कीच करू शकता. आणि इथे तर टेंट वगैरे पण आणायची गरज नाही, कारण प्रॉपर केव आहे आणि इथे तुम्ही आरामात विदाऊट टेंट राहू शकता. फक्त अंगावर घ्यायला पांघरून आणि स्लीपिंग बॅग एवढं जरी तुम्ही आणलं तरी खूप झालं. आरामात इथे कॅम्पिंग होऊ शकतं. फक्त एक्स्ट्रीम पावसाळ्यात तुम्ही इकडे येऊ नका, कारण या धबधब्याचा फ्लो वाढला की इथून क्रॉसिंगला अवघड जाऊ शकतं. तरी तुमच्या रिस्कवर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. बट मी सांगतो की थंडी, उन्हाळा आणि आत्ताचा जो सीझन आहे लाईक पावसाळ्याचा स्टार्ट नाही तर पावसाळ्याचा एंड, याच्या वेळेस तुम्ही येऊ शकता. एक्स्ट्रीम पावसाळा असतो तेव्हा इकडे येणं अवॉइड करा. बट ओव्हरऑल कॅम्पिंगसाठी खूपच कमाल जागा आहे. आणि आता खाली जाऊया आणि मस्तपैकी मॅगी खाऊया आणि चहा पिऊया. सो आता आम्ही या कमाल लोकेशनवर मॅगी बनवतोय आणि आम्ही ती खाणार आहोत हा कमाल व्ह्यू एन्जॉय करत. आणि हे सगळे मस्त असे इथे गप्पा मारत बसलेत. मी इथे व्हिडिओ बनवतो. सो आमच्या लेण्या बघून झालेल्या आहेत आणि आत्ता आम्ही अप्पाची मिसळ नावाची एक जागा आहे पवना डॅमच्या रस्त्यावर, तिथे आलो आहोत. कारण इथे खूपच छान मिसळ मिळते, तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसत असेल. आणि मिसळ खाऊन आम्ही जाणार आहोत घरी. सो आजचा जो ब्लॉग आहे तो इकडेच आपण थांबवूया. तुम्हाला जर आजची लोकेशन आवडली असेल तर हा ब्लॉग नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया अशाच पुढच्या कुठल्या तरी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.